राज्यातल्या इतर एसटी स्थानकात महिलांच्या सुरक्षेविषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी झी 24 तासनं विशेष मोहीम हाती घेतली आहे। एसटी स्थानक किती सुरक्षित? ठाण्यातील खोपट बस डेपोमध्ये रात्रीच्या वेळी कशी परिस्थिती आहे? बस डेपोमध्ये सीसीटीव्ही आहेत का? बस डेपोत रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक असतात का? या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाण्यामधील महत्त्वपूर्ण अशा खोपट बस स्थानकामध्ये मी आता आलेलो आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा ठाणे शहर आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे ठाणे शहर आहे। त्यांच्या ठाणे शहरामध्ये बस स्थानकामध्ये रात्रीच्या वेळेस कशा प्रकारची परिस्थिती असते, कशा प्रकारचं एकंदरीत चित्र असतं हे पाहणार आहोत। सध्या पाहिलं तर खोपट बस स्थानकावरून जी आहे ती रात्री 12-12:30च्या दरम्यान जे आहे ते एक बस जी आहे ती सुटते आणि त्यानंतर जे आहे ते रात्रीच्या वेळेस जे आहे ते मुंबईवरून येणाऱ्या ज्या काही गाड्या असतात, ज्या काही बसेस असतात त्याच बसेस ज्या आहेत फक्त ह्या ठिकाणाहून प्रवास करत असतात। परंतु इतर वेळेस जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ह्या ठिकाणी रेलचेल दिसून असते। दिवसभर असेल किंवा सकाळपासूनच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दिसून असते। महाराष्ट्रातील अनेक विविध भागामध्ये जे आहेत ह्या ठिकाणाहून बसेस ज्या आहेत त्या ये जा करत असतात। आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते काही सिक्युरिटी गार्ड्स देखील जे आहेत ते नेमलेले आहेत। त्याचबरोबर काही सीसीटीव्ही कॅमेरेज देखील जे आहेत या ठिकाणी बसवण्यामध्ये आलेले आहेत। महिला प्रवासी देखील या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसून येतात, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। ताई, पुण्यामध्ये एक घटना घडलेली आहे, काय वाटतं रात्रीच्या वेळेस बसने तुम्ही प्रवास करताय, ठाणे खोपट बस डेपो सुरक्षित वाटतोय का? सुरक्षित आहे बाबा। काय नेमकं कारण त्या सुरक्षितेचं? काय म्हणजे इकडचे नागरिक जागृत आहे बाबा, जागृत आहे इकडचे नागरिक। काय वाटतं पुण्यामध्ये जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती ठाण्यामध्ये कुठे खोपट असेल, वंदना असेल किंवा स्टेशन परिसर असेल? ठाण्याला नाही घडू शकत। ठाण्याला नाही, ठाण्याला तरी नाही, मुंबईमध्ये तरी नाही। निश्चित पाहिलं तर ह्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर बसेस ज्या आहेत आता या ठिकाणी दिसून येत असतील आपल्याला। सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी काही त्यांना दिसत, पण पाहिलं तर वरच्या भागामध्ये आपण पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेरेज देखील जे आहेत ते या ठिकाणी बसवलेले आहेत। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच काही दिवसांपूर्वी ह्या ठिकाणचा पाहणी दौरा केला होता। जी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती ह्या ठिकाणी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात खबरदारी देखील या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात एकंदरीत प्रशासनाकडून जागरूकता त्याचबरोबर खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।